जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मुंबई शहर पोलीस भरतीचा आपल्याला माहिती आहे की मेरिट लिस्ट लागलेली आहे, निवड यादी लागलेली आहे. पण खूप काही विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की सर वेटिंग लिस्ट केव्हा लागेल. आणि कारण की त्याचं कारण म्हणजे असं आहे की खूप काही विद्यार्थी वेटिंगवर पडलेले आहे. तर खूप विद्यार्थ्यांना हेच समजत नाही की आपण वेटिंग तर पडलेलो आहे, पण कितव्या नंबरवर आहे, आपण पहिल्या नंबरवर आहे, दुसऱ्या नंबरवर आहे, तिसऱ्या नंबरवर आहे. कारण की जी लिस्ट जाहीर झालेली आहे ती जनरल लिस्ट जाहीर झालेली आहे. ठीक आहे, जनरल लिस्ट जाहीर झालेली आहे. आणि त्यामध्ये तुमची जे लिस्ट जाहीर झालेली आहे टोटल मार्कची, म्हणजे लेखी प्लस ग्राउंड इज इक्वल टू तुमचे टोटल मार्क आलेले आहे. त्यामध्ये तुमचे जे चेस्ट नंबर जसं जसं तुम्ही फिजिकल दिलं ज्या तारखेला, किंवा तुमचा लेखीचे जे रोल नंबर होते त्यानुसार ते मार्क जाहीर झालेले आहे. त्यामुळे कळत नाही की नेमकं आपल्या कास्टमध्ये आपण किती नंबरवर वेटिंगवर आहे. तर खूप काही विद्यार्थी यामुळे थोडे टेन्शनमध्ये आहे की नेमकं आपलं वेटिंग उघडेल की नाही उघडेल. कारण की आपल्याला माहिती आहे की काय वेळेस 3 मोठ्या मोठ्या भरतीचा रिझल्ट आलेला आहे. मुंबई शहर पोलीस शिपाई असो, किंवा मुंबई शहर चालक असो, किंवा मुंबई कारागृह असो, तिन्हीमध्ये मोठ्या मोठ्या भरत्या होत्या. आणि कॉमनली 3 ठिकाणी जवळपास तेच विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे. तर कोणताही विद्यार्थी हा एकाच ठिकाणी जॉईन करेल, कुठे पण त्याला जे योग्य वाटेल ते. आणि 2 ठिकाणी तो जॉईन नाही करणार. ठीक आहे, तर त्याचा फायदा जे वेटिंगवर आहे विद्यार्थी त्यांना होणार आहे. तर विद्यार्थ्यांना हे कळत नाही की आपण किती नंबरवर वेटिंगवर आहे. तर बघा, आपण ऑफिशियल साईडवर जाऊया मुंबई पोलीसच्या. तर आपण बघू शकता, आपण मुंबई पोलीसच्या ऑफिशियल साईडवर आलेलो आहे. आणि इथे जर बघायला गेलो आपण, तर पोलीस रिक्रुटमेंट या सेक्शनमध्ये जर आपण क्लिक केलं, मुंबई पोलीस .gov.in या संकेतस्थळावर जायचं आहे आपल्याला. आणि आपण खाली खाली जर स्क्रोल केलं तर आपल्याला एकच दिसेल, तर अंतरिम निवड यादी, अंतरिम निवड यादी. त्यानंतर जर बघायला गेलो आपण, तर अंतरिम निवड यादी पोलीस शिपाई या पदासाठी पोलीस चालकची. त्यानंतर वाद्यवृंदाचे परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेले गुण. त्यानंतर शिपाई कारागृहासाठी सुद्धा प्राप्त झालेले गुण. अशाच लिस्ट लावलेल्या आहे त्यांनी. त्यांनी वेटिंग लिस्ट लावलेली नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेटिंग लिस्ट हे केव्हा लागेल यासाठी खूप विद्यार्थी प्रश्न विचारत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेटिंग लिस्ट ही लागायला पाहिजे आणि लवकरच लागेल असं वाटते. पण अजूनपर्यंत त्यासाठी काही अपडेट आलेली नाही आहे. त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून आपल्याला ते काही साध्य होणार नाही. कारण की मला पण ती काही अपडेट आलेली नाही आहे. खूप विद्यार्थी मला विचारत आहे की सर वेटिंग लिस्ट केव्हा पडेल, वेटिंग लिस्ट केव्हा पडेल. तर आपण पुढील मुद्द्यावर येऊया की वेटिंग लिस्टमध्ये कोणाचा फायदा होणार आहे. तर बघा, तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या कास्टमध्ये एकच विद्यार्थी किती ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे. तर तुमच्या कास्टमध्ये काही काही विद्यार्थ्यांनी मला सांगितले आहे की माझ्या पुढील 5 विद्यार्थी हे 2 ते 3 ठिकाणी सिलेक्ट आहे. उदाहरणार्थ कारागृह चालक. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की माझ्या कास्टमधील 2 ते 3 विद्यार्थी हे तिन्ही ठिकाणी झालेले आहे. 4-5 विद्यार्थी हे 2 ठिकाणी झालेले आहे. आणि काही विद्यार्थी 1-2 विद्यार्थी असे आहे की ते 2 ठिकाणी झाले. तर असे विद्यार्थीसुद्धा भरपूर तुम्ही काढून ठेवा. आणि जर तुमचा डेट ऑफ बर्थ जर चांगली असेल आणि तुम्ही एका मार्कने किंवा एजने जर तुम्ही राहिला असेल, तर तुमचं काम नक्कीच होऊ शकतं. ठीक आहे, तर इतकी काही घाबरण्याची गरज नाही आहे. पण यावर्षी जर बघायला गेलो तर भरपूर असे विद्यार्थी NCCवाले विद्यार्थी लागलेले आहे. आणि NCCचा भरपूर असा फायदा झालेला आहे. कारण की जो विद्यार्थी 130वर होता लेखी प्लस ग्राउंडला, त्याला 5 मार्क जर पडले तर 135 होत आहे. आणि 5 मार्कचा खूप मोठा फायदा यावर्षी झालेला आहे, खास करून पोलीस शिपाई या पदासाठी. तर NCCचा मुळे जे विद्यार्थी 2-3 वर्षापासून तयारी करत होते त्यांना थोडा लॉस झालेला आहे. NCCचा फायदा भरपूर विद्यार्थ्यांना झालेला दिसतो आहे मुंबईला. ज्यांची टोटलिंग 125 होत होती त्यांची टोटलिंग सरळ 130 झालेली आहे. तर या 130मुळे जो विद्यार्थी 128वर होता ऑन पेपर आणि ग्राउंड पकडून, तर तो वेटिंगला पडलेला आहे, किंवा तो डायरेक्ट खूप मागे पडलेला आहे. तर NCCमुळे खूप काही विद्यार्थ्यांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे. आणि जे NCCवाले आहेत त्यांचा तर फायदाच झालेला आहे.
तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ कशावर पाहिजे तुम्हाला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.